तर रात्री मी झोपल्यानंतर परफेक्ट 3 वाजता मला माझ्या खिडकीच्या साईडून, बाहेरच्या साईडून आवाज आला, छम, छम, छम. आणि हे ऐकून माझ्या असं पूर्ण अंगावरती शहारे उठलेले त्या टायमाला. एक बाई बघितली उभी आहे. व्हाईट ह्याच्यामध्ये केस सोडलेत. ते चेहरा दिसत नाही. त्याची केस ते चेहऱ्यावरती आहेत. आणि ती त्या कोपऱ्यात उभी आहे आणि रडते. मी रूल तोडला आणि लिफ्टच्या आतमध्ये गेलो आणि लिफ्टच्या आतमध्ये गेलो तर बघतो काय, तीच बाई मला लिफ्टच्या आरशाच्या आतमध्ये दिसते. सेम टू सेम. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे चॅनलवरती. याचं नाव आहे भूतांची जत्रा. तर आज मी यश तुम्हाला सांगणार आहे माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट, जी हल्लीच घडलेली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कारण मी हॉन्टेड प्लेस व्हिजिट्स करतो. तर गोष्ट अशी आहे की एका रात्री ना मी माझ्या मित्रांसोबत एका हॉन्टेड प्लेसला गेलेलो, जे की माझ्या स्कूलच्या इथे लोकेटेड आहे. तर मी तुम्हाला स्कूलचं नाव तर सांगू शकत नाही. पण झालं असं करून आम्ही रात्री 2 वाजता घरी येत होतो आणि मी चाळीत राहतो. तर आमच्या इथे हल्लीच ना एक हे झालं म्हणजे झालेलं आमच्या इथे. आणि त्यावरनं ना एका फॅमिलीने सुद्धा केलेलं. तर त्या रस्त्याला मी येत होतो आणि ना मला एक अशी बाई दिसली, जी की का अंधारात उभी होती आणि ती काहीतरी बडबड करत होती. तर मी तिच्याकडे जाऊन असं विचारायचा ट्राय केला. पण जसं म्हणजे जवळ पोहोचलो ना, ती आपणच गायब झाली. तर ही मी माझ्या मित्रांना सांगितलं, तर मित्र वगैरे असे हसायला वगैरे लागले. आणि मी दुसऱ्या दिवशी येऊन घरी आलो आणि त्याचा विचार करत होतो. तर मी माझ्या व्हिडिओची जेव्हा एडिटिंग करत होतो, त्या ज्या हॉन्टेड प्लेसला मी व्हिजिट केलेलं, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला असं कोणतरी दिसतंय कारण ते आमच्या मागे-मागे येतंय. आम्ही ती व्लॉग टाइप व्हिडिओ बनवलेली आहे. आणि कसं झालं माहिती आहे, रात्रीचे वाजलेले काहीतरी 12:30 वाजलेले आणि मी माझ्या घरी आलो, व्हिडिओ एडिटिंगचं काम सुरू केलं आणि व्हिडिओ एडिट वगैरे केली आणि तेवढं सगळं दिसलं मला. मग मी बोललो, "आता सकाळी करूया व्हिडिओ शूट आणि बाकीची एडिटिंग." तर रात्री मी झोपल्यानंतर परफेक्ट 3 वाजता मला माझ्या खिडकीच्या साईडून, बाहेरच्या साईडून आवाज आला, छम, छम, छम. आणि हे ऐकून माझ्या असं पूर्ण अंगावरती शहारे उठलेले त्या टायमाला. पण तुम्हाला सांगतो, तो आवाज कंटिन्यू 2 तास आला मला. म्हणजे 3 ते 5 पकडू शका तुम्ही. तो आवाज कंटिन्यू येत होता आणि मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. आणि माझ्या घरातले वगैरे तेव्हा गावी होते. माझी आजी होती फक्त घरी. आणि आमचं कसं माळा आहे आणि खालती एक रूम आहे. तर आजीला वर चढता येत नाही, त्यामुळे आजी खालती असते आणि मी वरती माझा एकटा काम करत असते. तर मला एकट्याला आवाज येत होता. अजून कोणाला आवाज आला नाही. तर मी पहिल्या दिवशी इग्नोर केलं. मला वाटलं कारण मी त्या प्लेसला गेलो, माझ्या डोक्यात तेच बसलंय, मला असं हॅल्युसिनेशन होतंय. तर दुसऱ्या दिवशी काय आलं, मी तेच परत रात्री परफेक्ट 3 वाजता सेम आवाज येतोय आणि या टायमाला थोडंसं असं जे निगेटिव्ह फील होत होतं. कारण असं आजूबाजूला कोणतरी आहे. आणि मी ही गोष्ट माझ्या मित्रांना सुद्धा सांगितली. तर मित्रसुद्धा बोलत होते, "कारण तू म्हणजे जास्त हॉरर मूव्हीज बघतोस आणि आता असे प्लेसेस पण व्हिजिट करतोस. त्यामुळे तुला असं झालं असेल." तर मी विचार केला, कारण असं कसं होऊ शकतं आणि एकदा झालं, दोनदा परत-परत होतंय, परत-परत होतंय. तर मी हे माझ्या आजीला सांगितलं. तर आजी बोलली, "मला तर कसला आवाज येत नाही." तर तिसऱ्या दिवशी काय आलं, मी रात्री परत झोपायला गेलो आणि आमच्या खिडकीच्या जो अँगल आहे, माझ्या लेफ्ट साइडला खिडकी आहे माझी. त्या खिडकीच्या बाजूने असं कोणतरी पास झालं आणि मी आता फर्स्ट फ्लोअरला आहे. पण समजा फर्स्ट फ्लोअरला असं हवेतनं कोण पास होणार? अक्षरशः माझ्या खिडकीच्या ना लेफ्ट साइडून कोणतरी गेलं आणि तुम्ही विचार करू शकत नाही, एवढा स्पीडमध्ये गेला ना, एक ह्युमन सुद्धा जाऊ शकत नाही. असं ब्लॅक असं काहीतरी साइडनं असं व्हिजिट झालं त्याच्या खिडकीच्या साइडून. आणि ते पण बघून मी खूप घाबरलो असं एकदम. आणि नंतर विचार केला कारण हे सगळं मी माझ्या मम्मी-पप्पाला सांगणार फोन करून, ते गावाला होते. पण रात्रीची वेळ होती त्यामुळे मी फोन वगैरे केला नाही. तर हे मी परत सुद्धा मित्रांना सांगितलं, पण मित्र वगैरे बोलतात, "नाही, तू आता फालतूगिरी करतोय, तू आता मस्करी करतोय." पण त्याच्यासोबत घट्ट त्यालाच माहिती असतं. तर मी माझ्या आजीसोबत खाली झोपायला जाणार होतो त्या दिवशी, चौथ्या दिवशी. तर आजी बोलली, घाबरू बिबरू नको असं काय, असं काय नसतं." तर मी काहीतरी कामाने वरती आलो. माझं सगळं ते एडिटिंगचं सामान वरती होतं ना, आपला लॅपटॉप वगैरे.
तर मी वरती आलो तर बघतो काय असं एका कोपऱ्याला कोणतरी उभं आहे आणि ते माझ्याकडे कंटिन्यू असं बघतंय. एका असं म्हणजे एका पॉइंटला असं ते एकदम असं वाटतं का मग ते माझ्या जवळ बोलवतंय आणि मी खालती बघितलं तर आजीसुद्धा घरात नव्हती आणि तेव्हा माझी अक्षरशः ना फुल फाटले होते आणि विचार केला आता करू काय? आणि जसं मी खालती बघितलं ना आजी नव्हती. वर बघितलं तर ते जे एंटिटी उभी होती ना त्या कोपऱ्याला, ती सुद्धा गायब झाली होती. मी माझा लॅपटॉप वगैरे घेतला, सगळं घेतलं, खाली उतरलो आणि आता आजी कुठे गेली ते बघायला गेलो. तर आजी बाहेर एका काकींसोबत बोलत होती. ते बघून माझ्या मनाला शांती भेटली कारण हाय आजी हाय, गेली नाही कुठे. तर कसं झालं माहिती आहे, मी ती व्हिडिओ एडिटिंग परत एडिट करत होतो ना, फर्स्ट टाईम मला जे दिसलेलं ना व्हिडिओमध्ये बॅक साईडला आमचा, ते नेक्स्ट टाईम नाही दिसलं. आणि जेव्हा व्हिडिओ एंड केली ना, तेव्हा असं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत होता, कारण मी येते, मी येते तेव्हासोबत. असा बॅकग्राऊंडमधनं आवाज येतोय. आणि मग कसं आलं माहिती आहे, मी माझ्या घरातल्यांना फोन केला, पप्पांना वगैरे आणि पप्पा वगैरे बोलले, "तू हे सगळं बंद कर आता आणि तू हे मूव्हीज वगैरे बघतो ना, हॉन्टेड मूव्हीज, ह्याचे डोक्यावर परिणाम झालाय." तर मी घरातल्यांना सुद्धा काय बोलणार, काय बोलू शकत नाही. तर मी काय केलं, आता माझ्या मित्राला रात्री बोलवलं. तर ना, "तू माझ्या घरी ये झोपायला, तुला खोटं वाटतंय ना, तुला मी दाखवतो." आणि त्या दिवशी मी मस्त छान झोपून गेलो एकदम. एकदम मस्त गाढ झोपलो. त्या दिवशी मला असं काहीच वाटलं नाही. त्या दिवशी माझा मित्र घरी झोपायला आला. सकाळी उठून बघतोय, तो मित्राला माझ्या ताप आलेला आणि त्याला जेव्हा मी सकाळी विचारलं, "का आलं? तुला ताप कसा आला?" आणि त्याच्या डोळ्याखाली असं काळा-काळा ते असतात ना, ब्लॅक काय ते, डोळ्याखाली असं काळा आलेला त्याच्या. मी त्याला विचारलं, "हे काय असं का आलंय? रात्री तर तू बरा होता." तो बोलतो, "रात्री मी ती रूमच्या एका कोपऱ्यामध्ये एक बाई बघितली उभी आहे. व्हाईट ह्याच्यामध्ये केस सोडलेत. ते चेहरा दिसत नाही. त्याची केस ते चेहऱ्यावरती आहेत आणि ती त्या कोपऱ्यात उभी आहे आणि रडते." हे ऐकून माझी तर लयच फाटली. का मला दिसत नव्हतं. मला फक्त आवाज आलेला. ह्याला तर डायरेक्ट दिसलंय. तर हे मी आमच्या आजीला वगैरे सांगितलं. तर आजी परत बोलली, "तुम्ही लोकं आता मस्करी करताय. मला घाबरवताय असं काहीतरी आणि फालतूगिरी करताय." तर तो त्या दिवशीपासून तो आमच्याकडे आला नाही मित्र तो आणि तो आता आजारी पडलेला ना. तर डॉक्टर वगैरे केले त्याला आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी मित्र आजारी पडल्यानंतर मी रात्री झोपलेलो आणि अचानक मला जाग आली. जाग आली तर बघतो काय, मला ना असं डोळ्यासमोर ना असं हवेत म्हणजे पंख्याच्या इथे असं कोणतरी एंटिटी दिसते ब्लॅक कलरमध्ये, जी अशी मला असं रागाने अशी बघते आणि तिचे डोळे फुल व्हाईट आहेत आणि मी माझी बॉडी मूव्ह नाही करू शकत आहे. म्हणजे हात-पाय सगळं एकदम फ्रीज झालं आणि मी मूव्हमेंटच करू शकत नाही. अशी वेळ आली आहे माझ्यावरती आणि हे मी खूप टाईम असा एक्सपिरियन्स केला. नंतरला पण माझ्या म्हणजे मी एका ह्याला विचारलेलं मित्राला, ते मित्राच्या पप्पांना सगळं नॉलेज आहे ना. तर ते मित्राचे पप्पा बोलतात, "तर मग तुझ्या प्लेसला व्हिजिट केलं ना, ती प्लेसच्या इतिहासच काहीतरी झालं असणार, ते माझ्या मागे लागले." आणि मग हे मित्राच्या पप्पांनी माझ्या आजीला वगैरे सांगितलं. मग माझी आजी वगैरे मला ओरडलेली आहे सर आणि मग अंगावरनं काढल्यानंतर सगळं नॉर्मल ठीक-ठाक झालं. आणि एक दुसरी गोष्ट आहे ती काय झालं माहिती आहे, एकदा आम्ही मित्राच्या घरी गेलेलो रात्री. मित्राच्या घरातले सगळे गावी होते आणि त्याच्या घरी आम्ही ते हे खेळत होतो, काय बोलतात त्याला, ब्लडी मेरी खेळत होतो आणि आम्हाला वाटलं हे सगळं फेक आहे ब्लडी मेरी वगैरे. तर आम्ही ब्लडी मेरी खेळता-खेळता काय झालं, तो राहतो 9th फ्लोअरला पहिली गोष्ट तर. त्यांची बिल्डिंग आहे 9th फ्लोअरला राहतो तो. तर आम्ही ब्लडी मेरी खेळत होतो आणि खेळून वगैरे झालं. काही असं वाटलं नाही भूत वगैरे काय. ही दुसरी स्टोरी आहे ही. असं भूत वगैरे काही वाटलं नाही. पण नंतरला ना आम्ही अशी बेट लावली कारण 9th फ्लोअरला राहतो ना आम्ही, सगळ्यात टॉप फ्लोअर आहे 9th फ्लोअर. तर आम्ही बेट लावली कारण जो तिघांनी एकत्र खाली पळत जायचं आणि खालीच्या ती व्हाईट गाडी होती एक, त्या गाडीला हात लावून तो सगळ्यात पहिला वर येईल ना, तो जितला. तर आम्ही तिघं अशी खाली धावत गेलो. हां, विदाऊट लिफ्ट यूज करता. खाली धावत गेलो आणि मी काय ठरवलं कारण येताना मी लिफ्टनी येणार गपचूप आणि यायला आणि मी जितणार असं. तर मी खाली गेलो, गाडीला हात लावला. तो पण ते लोकं माझ्यासोबत होते आणि नंतरला आम्ही रिटर्न आतमध्ये बिल्डिंगमध्ये धावत गेलो ना, शिड्यांची इथे. तर मला शिड्यांची इथे एक अशी व्हाईट कलरमध्ये एक बाई दिसली, जी की अशी म्हणजे खाली बसून अशी रडत होती. आणि तिकडे असं मी काय विचार केलेला सोड आपल्याला काय करायचंय आणि एकतर मी नादात होतो, जितायच्या नादात होतो.
मी रूल तोडला आणि लिफ्टच्या आतमध्ये गेलो आणि लिफ्टच्या आतमध्ये गेलो तर बघतो काय, तीच बाई मला लिफ्टच्या आरशाच्या आतमध्ये दिसते, सेम टू सेम. आणि 9th फ्लोअरला होतं ना ते त्याचा रूम. तो वर जाईपर्यंत टाईम लागला आणि तसं मी घाबरलो आणि धावत रूममध्ये गेलो. तो बघतो काय हे लोकं तिथे आतमध्ये आधीच पोहोचले होते. तर मी या लोकांना सगळी गोष्ट सांगितली. तर मग असं आलं, मला एक बाई दिसली, तसं आलं. तर हे लोकं बोलतात, "काय नाही, तू आम्हाला खोटं बोलते." आणि नंतरला रूमच्या बाहेरनं नॉक आला असं एक. ठक, 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 ठक. आम्ही रूमच्या बाहेर गेलो. बघतो तर माझे ते 2 मित्र आत्ता आले. तर आतमध्ये रूममध्ये मग असं होतं कोण? मी असं एका एंटिटीशी बोलत होतो वरनं, ती एंटिटी एक्झिस्टच करत नाही. मी एकटाच बडबडत होतो घरामध्ये आणि हे लोकं आता रूममध्ये आले. मी एकटाच कधीपासून त्या रूममध्ये बडबड करत होतो. तर हीच स्टोरी होती दुसरीवाली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा आणि आमचा Instagram पेजसुद्धा आहे नवीन, भूतांची जत्रा म्हणून त्याला सुद्धा फॉलो करा.